आपण अतिशय छान एक धडा पाहणार आहोत. तो त्या ठिकाणी अतिशय छोटंसं गाव आहे आणि गावामध्ये प्राणी कोणते आहेत, गावातील मुलं मुली काय करतायत, त्या ठिकाणी झाडं कोणते आहेत, त्या ठिकाणची घरं कशी आहेत, अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणे असलेले आज आपण पाहूया. तर चला आज आपण ते गावात पाहूया. धडा 14वा. धड्याचं नाव आहे झरी पाडा. बघा, मी पहिल्यांदा तो धडा वाचतोय आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक ओळीचं ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल त्या शब्दाचा अर्थही सांगेन. बघा, आता मी धडा वाचतोय. पहाटे पहाटे कोंबडा अरवतो, झरीपाडा जागा होतो, हिरव्यागार डोंगरा अडून सूर्य उगवतो, सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात, शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. मुले मुली आंबील पेऊन सायकलवरून शाळेला जातात. पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे. झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो. मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो आणि डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते, तसेच नाचणी पीक घेतले जाते. पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत. घरांचे छप्पर गवतांच्या पेंड्याने किंवा झावळ्याने साकारतात. घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात. भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात. घरे आत बाहेर स्वच्छ असतात. घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात. परिसरात कुठेही कचरा नसतो. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो, कोंबड्यांसाठी खुराडे असते. घरोघरी कुत्रा पाळला जातो. घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यांसारखी झाडे असतात. लोक आनंदाने फळे खातात. त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते. अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. कंद उकडून खातात. घरातील भिंतीला तरपा वाद्य टांगलेली असते. भिंती रात्रीच्या चांदण्यात तरपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात. नृत्य पाहण्यासाठी वाडगो वाडगिनी हजर असतात. घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीन म्हणतात. पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात. बघा मुलांनो, मी असं छानसं वाचन केलेलं आहे. आता मी प्रत्येक ओळीचा तुम्हाला अर्थ सांगतो. बघा, आता पहाटे पहाटे कोंबडा अरवतो. कोंबडा माहिती आहे, हा एक पक्षी आहे, पाळीव पक्षी आहे. आणि हा कोंबडा आणि कोंबडी तुम्हाला माहिती आहे. ह्या कोंबडा म्हणजे नर असतो आणि तो कोंबडा ओरडतो. अरवतो म्हणजे काय, तो ओरडतो. झरीपाडा जागा होतो. जे गाव आहे झरीपाडा, ह्या गाव सगळं जागं होतं. जागेमध्ये काय, झोपेतून उठतं. हिरव्यागार डोंगरा अडून सूर्य उगवतो. जे डोंगर असतोय, डोंगराने भरलेलं गाव असतं, हिरवं असतं, म्हणजे पूर्ण गवत उगवलेलं असते. सूर्य उगवतो म्हणजे सूर्य त्या डोंगराच्या पलीकडून वरती येतो. सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. बघा, सकाळच्या वेळी तुम्ही जर पाहिलं, सकाळी 7 वाजता जर पूर्वेला जर पाहिलं तर तुम्हाला सगळीकडे तांबूस किरणात न्हाऊन निघलेला सूर्य दिसेल.
सूर्योदय होणे म्हणजे काय? सूर्य थोडासा वरती येणे, आपल्याला दिसायला लागतो सूर्योदय होणे. सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. म्हणजे सकाळी जसं आपण कामाला लागतो, आपण जसं शाळेत येतो, तशाच पद्धतीनं त्या गावातील सर्व लहान मोठी माणसं कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. आपण जसं नळाने पाणी भरतो, आपल्या घरी नळाने पाणी भरायला येतं, पाणी घरात येतं किंवा बाहेरून आपण नळाने पाणी भरतो. परंतु त्या गावातली जे मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, लोक आहेत, ते विहिरीवरून म्हणजे विहिरीवरून पाणी आणतात. विहीर माहीत आहे ना आपल्याला सगळे? खड्डा एक खणलेला असतो, मोठा खड्डा असतो, तो त्याला विहीर म्हणलं जातं. त्या विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. शेतकरी असतात, शेतामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्याला शेतकरी म्हटलं जातं. आणि ते गाडीला बैल जुंपून, गाडीला बैल बांधून शेतामध्ये जायला निघतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. मंजूळ घुंगरांचा कसा आवाज असतो? खुळुंग खुळुंग असा जसा घुंगरांचा आवाज असतो, तो सगळ्यांना ऐकू जातो सकाळच्या वेळेस. मुले मुली आंबील पेऊन सायकलवरून शाळेला जातात. आता बघा, त्या ठिकाणची जी मुलं मुली आहेत ते आंबील सायकलवरून शाळेला जातात. पण काय करून? आपण जसा नाश्ता करून शाळेत येतो, आपण त्याला नाश्ता म्हणतो, तसंच ते ज्वारीपासून बनवलेलं ते एक पेय आहे आंबील. जसं आपण चहा, दूध, कॉफी हे जे पदार्थ पितो, तशाच पद्धतीनं त्या गावामध्ये, या झरीपाडा गावामध्ये आंबील पेऊन म्हणजे त्या ज्वारीच्या पिठाचं किंवा ज्वारीपासून बनवलेलं जे पेज आहे, ते पेज पिऊन मुलं शाळेला जातात. पाड्याजवळून झरा वाहतो. झरा माहिती आहे ना? पाण्याचा झुळझुळ वाहणारा. पाणी छोटंसं असं दिसतं आपल्याला, छोटं वाहतंय. ते एका ठिकाणी वाहतून त्याचं नाव, त्या झऱ्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे. काय पडलेलं आहे त्या गावाचं नाव? झरीपाडा. झरा डोंगरात उगम पावतो. झरा कुठं उगम पावणे म्हणजे काय? जो ज्या ठिकाणी निर्माण होतंय त्या ठिकाणाला म्हणतात उगम पावणे. निर्माण होतं त्याला उगम पावणे म्हणतात. तो मोठ्या ओढ्याला मिळतो. जे छोटे छोटे झरे असतात ती मोठ्या ओढ्याला मिळतात. मोठा ओढा जवळच्याच नदीला मिळतात. डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते. खाचरात म्हणजे काय? जर टप्प्याटप्प्याने आपण शेतामध्ये काय केलं जातं, टप्प्याटप्प्याने डोंगराच्या कडेला, बाजूला डोंगरावरती आपण छोटी छोटी शेती करून त्या ठिकाणी छोटी छोटी शेती असते, भात शेती आणि नाचणीचं पीक सुद्धा त्या गावामध्ये घेतलं जातं. 2 पिकं घेतली जातात त्या गावामध्ये. कोणतं? एक भात शेती आणि नाचणीचे पीक घेतलं. नाचणी आणि भात त्या ठिकाणी पिकवतात. पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत. घरे कशी आहेत बघा. पहिल्यांदा आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाहिलं ते गावातील लोक कसे आहेत, कसे वागतायत, लहान मुलं कशी निघतायत, सकाळ सकाळी कसे आहेत. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलं तर त्या गावाचं नाव कसं पडलं, मग त्या गावाचं नावावरून काय काय झालं, ते झरा कुठे जातो, ओढ्याला मिळतो, ओढा कुठे जातो, नदीला मिळतो, आणि त्या गावामध्ये काय आहे तर कुठली पिकं घेतली जातात, कुठले खाद्य त्या ठिकाणी घेतलं जातंय, तयार केलं जातंय. भात शेती आणि नाचणी घेतली जाते. आता बघा गावातील घरं कशी आहेत, छोटी छोटी आहेत. आणि त्यांचे छप्पर जसं आपलं स्लॅबचं आहे, आपल्या घरावरती पत्रा असतोय, तशाच पद्धतीनं त्यांची छप्पर जे आहेत गवताच्या पेंड्यानी किंवा झावळ्यानी. झावळे म्हणजे नारळ जे असतात, नारळांच्या लांबच्या लांब फांद्या असतात, त्याला झावळ्या म्हणतात. त्यांनी ते त्याच्यावरती टाकलेलं असतं. शाकारतात म्हणजे काय? त्याच्यावरती टाकलेलं असते. घरातील जमीन आपल्या जशी फरशी लावलेली असते किंवा कोबा केलेला असतो, तशीच ती घरातील जमीन जी आहे किंवा अंगण आहेत, अंगण शेणाने सारवतात. शेणाने ते काय करतात? प्लास्टर केल्यासारखं करत असतात. ते 4-8 दिवसाला करावं लागतं. भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात. आणि त्यांनी काय केलेलं असतं, भिंतीवरची छानशी चित्रे काढलेली असतात. पण ते चित्रांना नाव आहे, वारली चित्रकलेतील असतात. चित्रकलेला नाव काय आहे त्यांच्या? वारली चित्रकला. घरे आत बाहेर स्वच्छ असतात. बघा आपल्याला नरेंद्र मोदी साहेब काय सांगतात, आपल्या देशाचे पंतप्रधान काय सांगतात? स्वच्छ गाव सुंदर गाव. तसंच त्यांचं गाव आहे, अतिशय स्वच्छ आहे. घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात. भांडी कुंडी म्हणजे काय तर आपले घरातील भांडी म्हणजे प्लेट आहेत, चमचे आहेत,
ताटा आहेत ह्याला भांडी कुंडी म्हणतात. स्वच्छ असतात. गावाचा परिसर कुठेही कचरा नसतो आणि गावामध्ये कुठेही कचरा नसतो. घरांच्या आजूबाजूला जनावरांचा गोठा. गोठा म्हणजे जनावरांचा गोठा म्हणजे काय? ज्या ठिकाणी जनावरे बांधली जातात त्याला जनावरांचा मोठे गाय म्हैस या जनावरांना बांधलं जातं त्याला गोठा म्हणतात. कोंबड्यांसाठी खुराडे असते. मग आता बघा गाय म्हैसींचं घर गोठा म्हणतात आणि कोंबड्यांसाठी म्हणजे कोंबडे जे आहेत त्यांच्या घराला काय म्हणतात? खुराडे म्हणतात. आणि प्रत्येक घरामध्ये घरोघरी कुत्रा पाळला जातो. कुत्रा हे घराचं रक्षण करतो म्हणून त्याला पाळलं जातं. घरांच्या अवतीभवती बघा आता झाडं आहेत. घरांच्या अवतीभवती कोणकोणती झाडं आहेत? खजुरीची झाडं आहे. खजुरी आहे, साग आहे, कडुलिंब आहे, आंबा आहे, बोर आहे, चिंच आहे यासारखी. बघा आता कोणकोणते आहेत? फळांची झाडं आहेत. खजुरी एक फळ आहे, साग आणि कडुलिंब हे जरी फळ जर नसलं तर आपल्याला उपयोगी आहे. आणि आंबा, बोर, चिंच हे फळे आहेत. अतिशय छानपैकी लोक आनंदाने फळे खात असतात. त्यांच्या जेवणामध्ये काय काय असतं बघा? नाचणीची भाकरी, सुकी मासळी. मासळी म्हणजे काय? मासे. सुके म्हणजे वाळवलेले मासळी असते. वाळवलेले सुके मासे असतात. आणि पेज, तुम्हाला मी सांगितलं ना पेज, आंबील जे आहे त्यालाच पेज असं म्हणतात. अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यासारखे रानभाज्या ते आवडीने खातात. हे ज्या रानभाज्या आहेत आपल्याला फक्त पुस्तकात आपल्याला वाचायला भेटतात, प्रत्यक्षात आपल्याला खाण्यासाठी मिळत नाहीत. ते ज्यावेळेस आपल्याकडे येते त्यावेळेस अतिशय छान लागते. आणि कंद उकडून खातात. आपल्याला कंद म्हणजे माहीत आहेत, रताळे माहीत आहेत, गाजर माहीत आहेत, मुळा माहीत आहे, हे कंद आहेत. परंतु त्या विभागामध्ये त्या भागामध्ये वेगवेगळे कंदमुळेही त्यांना खायला मिळतात. आता बघ घरातील भिंतीला तरपा वाद्य टांगलेले असते. तरपा वाद्य म्हणजे एक वाजवण्याचं काय आहे? एक वाद्य आहे, वाजवण्याचं एक साधन आहे. त्यांनी ते घरात टांगलेलं असतं. रात्रीच्या चांदण्यात तरपा वाजू लागला. रात्रीच्या चांदण्यात जर ती वाजायला लागलं की तिथले ती मुलं मुली जी आहेत ती नाचायला सुरुवात करतात. जसं आपल्या बाहेर जर एखादं गाणं लागलं तर आपलं जसं आपण डान्स करायला लागतो तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी तारपा वाजू लागल्या की मुलं मुली नाचू लागतात, मोठी माणसंही नाचतात. बघा ते पाहण्यासाठी, नाच पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात. आता ती वाडगो आणि वाडगिणी हजर असतात. मग त्याला काय म्हणतात? कशासाठी वाडगो म्हणतात? घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो म्हणतात. बघा जी मोठी माणसं असतात त्याला वाडगो म्हणतात. तर महिलेला काय म्हणतात? वाडगीण म्हणतात. महिलेला काय म्हणतात? वाडगीण म्हणतात. पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात. जसे आज्ञा म्हणजे सगळे मोठ्या माणसांचं सगळेजण पाड्यावरचे त्या झरीपाडा पाड्यावरचे ऐकतात आणि अतिशय छानपैकी जीवन जगत असं. बघा आपण पहिल्या पेजमध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय पाहिलं तर त्या गावाचं सूर्य उगवल्यानंतर काय काय होतं. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये त्या गावाचं नाव कशावरून पडलं, झरे कसे उगम पावतात, कुठे उगम पावतात, ते झरे कुठे जातात हे पाहिलं. त्याच्यानंतर गावातील घरे कशी आहेत, त्या घरामध्ये काय काय असतं, कसं असतं, स्वच्छता कशी पाळलेली जाते, जनावरांच्या घरांना काय म्हणतात, कोंबड्यांच्या घरांना काय म्हणतात, त्या ठिकाणी कोणते प्राणी पाळले जातात. त्याच्यानंतर त्या गावामध्ये त्या घरांच्या आजूबाजूला कोणती झाडं आहेत, त्यांच्या खाण्यामध्ये काय येतं. अशा प्रकारे अतिशय छान हा पाठ तुम्हाला समजलाच असेल. समजला का? हो. तर आता आपण काही प्रश्न पाहूया. बघा या ठिकाणी पाठ मोठ्याने वाचा. पाठ तुम्ही एक वेळ दोन वेळ मोठ्याने वाचायचा. आता या ठिकाणी दिलंय बघा, पाठ वाच आणि लिहे. आता बघा आपण पाठ वाचलेला आहे, पाठ तुम्हाला समजलेला आहे, अतिशय छान समजलेला आहे. आता मी ती वाचतो आणि मला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा काय, पाड्याचे नाव काय आहे? पाड्याचे नाव झरीपाडा. व्हेरी गुड. चित्रकलेचे नाव काय आहे? चित्रकलेचे नाव वारली. काय आहे चित्रकलेचे नाव? वारली. वाद्याचे नाव काय? वाद्याचं नाव आहे तारपा. घरातील मोठ्या पुरुषांना काय म्हणतात?
वाडगो. आणि घरातील मोठ्या महिलेला काय म्हणतात? वाडगीन. समजलं का? हे लिहून काढायचं. आता बघा प्रकल्प बनवायचा आहे. मग हे प्रकल्पामध्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून तुझ्या घराची व परिसराची माहिती मिळव. आपल्याच घराची आपण माहिती मिळवायची आहे आणि वर्गात सांग, पण तुम्ही ते वहीत लिहायचे आहे. घराच्या परिसरात झाडे कोणकोणते आहेत, ते झाडांचा उपयोग तुम्हाला काय होतो, ते तुमच्या वहीत लिहायचं आहे. बघा आपल्या घराच्या आजूबाजूला कोणकोणती झाडं आहेत त्याची नावं लिहायची आणि त्या आपल्याला का उपयोगात आहेत ते वनस्पती. बघा आपण तुळशी असेल, तुळस असेल, त्याच्यानंतर कडुलिंबाचं झाड असेल, त्याच्यानंतर नारळाचं झाड असेल किंवा वेगवेगळे कोणतीही झाडं असेल, त्या झाडाची नावं पहिल्यांदा लिहायची आणि त्याचे आपल्याला उपयोग लिहायचे. माहीत असलेल्या वाद्यांची नावं लिहा. आता तुम्हाला जे माहीत असलेले वाद्य, आता आपण बरेच वाद्य पाहतो बघतो, मग त्या वाद्यांची नावं फक्त लिहायचे आहेत. अन्नपदार्थ, आपण जे अन्नपदार्थ कोणते खातो त्या अन्नपदार्थांची नावं लिहायची आहेत. तर घरात तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य. आता आपण घरात एखादी गोष्ट तयार करत असेल तर काय काय वापरतो ते तुम्ही लिहायचं आहे. घरातील नातेसंबंध व त्यांची नावे. बघा आईचं नाव, आई नातेसंबंध, आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा ह्यांची नावं लिहायची आहेत. मग कसं लिहायचं? आई, मग आईचं नाव काय तिथं पुढं लिहायचं. वडील, वडिलांचं नाव काय तिथं लिहायचं. भाऊ, भाऊचं नाव काय तिथं लिहायचं. घरातील लोक करत असलेली कामे, तुमच्या घरामधले लोक काय काम करतात ते लिहायचं आहे. वडील शेतकरी असेल तर शेतकरी लिहायचा, आई शिक्षिका असेल तर शिक्षिका लिहायचा किंवा गृहिणी असेल तर गृहिणी लिहायचं, असं लिहायचं. समजलं का मुलांनो? हो. आता बघूया आपण या ठिकाणी पुढे दिलेली वाक्य वाच. त्यात पक्षी, फळ, वाद्य, शरीरांचे अवयव यांची नावे लपलेली आहेत. कंसातील शब्द वाचून ती शोध. कोणत्या वाक्यात कशाचे नाव लपलेले आहे ते लिहा. आता बघा, धान्य पेरून शेतकरी घरी परत आला. फळ, आपल्याला या वाक्यामध्ये याच्यामध्ये फळाचं नाव बघायचं आहे ना. पेरू, जसे पेरू. कामाची टाळाटाळ करू नये, आपल्याला आता वाद्य बघायचं आहे. टाळ, व्हेरी गुड. दारासमोर गाय उभी होती. पक्षी बघायचा आहे. ह्याच्यामध्ये पक्षी कुठं आहे? मोर हा पक्षी आहे. हाताच्या काकणाला आरसा कशाला? शरीराचा अवयव पाहिजे. हात हा शरीराचा अवयव आहे. आता बघा, वाचूया, लिहूया. पहा, वाच आणि लिही हे जे शब्द आहेत तसेच लिहायचे आहेत. बघा, त्याला, नृत्य, अभ्यास, प्रवास, स्वतः, सुद्धा, म्हणाली, वर्ष, खात्री, विस्कटणे, सत्ता, दिनदर्शिका, रात्र, दप्तर, गोष्ट हे जसे आहेत तसेच लिहायचे आहेत, पण वाचायचं आहे. वरील प्रत्येक शब्द वापरून एक एक वाक्य लिहायचं आहे. हे शब्द असेच लिही व वाच. आता हे जे वाक्य पहिल्यांदा वाचायचं आणि ह्याचं वाक्य बनवायचं आहे. बघा, ही काय आहे? ही ह्याच्यावर लिहायचं. ही गाय आहे, ही म्हैस आहे, ही मुलगी आहे, असं वाक्य त्याचं तयार करायचं. एवढ्या शब्दांचं काय करायचं आहे? वाक्य तयार करायची आहेत. हे शब्द असेच लिही व वाच. हे शब्द असेच लिहायचे आणि वाचायचे. या शब्दांचीच वाक्य तयार करायचे आहेत. बघा आता समजलं ना मुलांना? बघा आता नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द. आता नाव काय आहे आणि त्याच्याऐवजी कोणते शब्द आलेत ते बघायचं आहे. वाक्य वाच, तक्त्यात उत्तरे लिहा. आता बघा, मी वाक्य वाचतोय. वाक्य आहे, आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली. आता बघा, ही तक्ता दिलाय समीरसाठी. या वाक्यामध्ये काय आलंय? नावाऐवजी आले. त्याने, कोणी दिली मिठाई? त्याने, समीरने मिठाई दिली, मी त्याने ल. सुजाता म्हणाली, काय म्हणाली? मी, म्हणजे हे कुणासाठी आलंय? मी सुजातासाठी आलंय. मी कुणासाठी आलंय? सुजातासाठी. ओंकार
राजू तुझा भाव आहे. ओंकार, ओंकारसाठी काय आलंय? तुझा, है ना, तुझा आलंय. त्याला त्रास देऊ नको. राजूला त्रास देऊ नको म्हणजे त्याला. चला. शबाना फातिमाला म्हणाली, तू म्हणजे कोण? फातिमा. आणि मी बागेत जाऊ. मी म्हणजे कोण? शबाना. समजलं का मुलांनो हे? हो. व्हेरी गुड. अतिशय सोपं आहे, छान आहे. आणि तुम्ही वहीत लिहून काढा. बघा आता पत्र वाचूया आणि नावाऐवजी आलेले शब्द ओळखूया. आता बघा मी पत्र पूर्ण वाचतोय. प्रिय गौरी, तू कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे. प्रिय गौरी, कुणाला लिहिलंय पत्र हे? मग ते तू कशी आहेस ही कोण बोलतंय? तर ही गौरी बोलत नाही, तर मयुरी बोलते. मी दुसरीत शिकत आहे. माझी शाळा खूप छान आहे. तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत. तू आणलेली भेळ, सफरचंद खूप छान होते. मला तुझी खूप आठवण येते. आता बघा ह्या प्रश्नात काय विचारलाय प्रश्न? पत्रात गौरीऐवजी कोणते शब्द आले आहेत? पत्रात गौरीऐवजी कोणते शब्द आलेले आहेत? कोणते शब्द आलेले आहेत? तू, तुम्ही, तू आणि तुझी. तुझी आणि 2 वेळा तू आलेला आहे. आता पत्रात मयुरीसाठी कोणते शब्द आलेले आहेत? मी, माझी हे शब्द आणि मला हे मयुरीसाठी शब्द आलेले आहेत. समजलं का मुलांनो? हो. धन्यवाद.